पावसाळ्याचे दिवस होते. माझं लग्न होऊन 5 महिने झाले होते आणि आज माझ्या बायकोला तिच्या भावाने म्हणजेच माझ्या मेवण्याने रक्षाबंधनासाठी आम्हा दोघांना त्यांच्या घरी बोलावले होते. म्हणून आम्ही दोघं नवरा बायको एक दिवसा अगोदरच त्यांच्या घरी सकाळी येऊन पोचलो होतो. माझे लव्ह मॅरेज झाले होते. माझ्या मेवण्याचे घरही फार छान होते. माझा मेवणा हा जॉब करायचा आणि त्याची लहान बहीण ही नुकतीच यावर्षी 12वी पास होऊन BSCच्या पहिल्या वर्षाला कॉलेज करत होती. तिचे वय साधारणतः 19 वर्ष इतके होते. मी आणि माझी बायको एका रूममध्ये विश्रांती घेत होतो. अचानक बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला. बायको फटक्यात उठली आणि धावतच वर गच्चीवर जाऊन वर टाकलेले कपडे काढून ती आमच्या रूममध्ये सुकवण्यासाठी टाकू लागली. तेवढ्यात मी तिला मागून मिठी मारली आणि त्याच ठिकाणी आम्ही दोघंही एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. माझी बायकोही मला साथ देऊ लागली होती आणि त्याच वेळेस आम्हा दोघांना माझी मेवणी खिडकीतून डोकावून पाहत होती. मग रात्रीच्या वेळेस ती मला म्हणाली, जीजू, आप जैसे दोपहर को दीदी के साथ जो कर रहे थे, एक बार मेरे भी साथ करो ना. मेरा भी काफी मन कर रहा है आपके उसका आनंद लेने का. माझे नाव अजय आणि माझ्या बायकोचे नाव स्वाती होते. स्वाती मला एकदा रेल्वेच्या प्रवासात भेटली होती. त्यावेळेस स्लीपर क्लासमध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे कोणताही मनुष्य आपल्या सीटवर एकही अनोळखी माणसाला बसू देत नव्हता. तेव्हा मी स्वातीला बसायला जागा दिली. मग हळूहळू आमची ओळख झाली. त्यानंतर आम्ही मोबाईल नंबराची देवाणघेवाण केली. मग 5 महिने अगोदर आम्ही आमच्या घरच्यांची परमिशन घेऊच आज आम्ही दोघे नवरा बायको आहोत. स्वाती मध्य प्रदेशमधील इटारसी या गावाची राहणारी मुलगी होती. आज तिच्या भावाने रक्षाबंधनासाठी आम्हा दोघांना बोलवले होते. स्वातीच्या घरात तिचा भाऊ आणि तिच्याहून लहान बहीण इतकेच लोक राहत होते आणि तिचे आई वडील हे गावी राहत होते. त्यांनी शहरात त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नवीन घर घेतले होते. स्वातीच्या लहान बहिणीचे नाव अंजली होते. ती दिसायला स्वातीपेक्षाही सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह होती. आमच्या लग्नात ती खूपच सडपातळ होती, पण आता एखाद्या मॉडेलसारखी ती दिसायला लागली होती. आमची येण्याची वाट ती भरपूर वेळापासून पाहतच होती. जसं तिला मी लांबून घराकडे येताना दिसलो त्याच वेळेस ती धावतच आमच्या जवळ येऊन मला म्हणाली, क्या जीजू, कितना टाइम लगा दिया आने में आपने. मैं कब से तुम्हारा इंतजार कर रही थी. तिने लागलीच माझ्या हातातून बॅग घेतली आणि आम्हा दोघांना घरात घेताना तिने खूप मनापासून आमचे स्वागत केले. कारण माझा पहिला दिवस हा सासरवाडीत येण्याचा होता, म्हणून कोणतीही कमी त्यांच्याकडून राहायला नको म्हणून ते दोघंही त्या प्रयत्नात होते. मग थोडा वेळ गप्पा करून माझ्या मेवण्याने बाहेरून आमच्यासाठी जेवण मागवले होते. आम्ही पण ट्रेनच्या प्रवासाने खूप दमलो होतो, म्हणून मेवणा मला म्हणाला, जीजाजी और दीदी, आप दोनों ही आराम करो, फिर शाम को आराम से बैठकर बातें करेंगे. मला फार झोप येत असल्या कारणाने मी रूममध्ये झोपून राहिलो. पण स्वाती ही अंजलीच्या मदतीसाठी किचनमध्ये होती. वातावरणात मस्त गारवा होता, म्हणून मला लागलीच झोप लागली. पण थोड्याच वेळात स्वाती माझ्या जवळ येऊन झोपली. आता दुपारचे साधारणतः 3 वाजेची वेळ असावी. जोराचा पाऊस सुरू झाला आणि स्वाती उठून धावतच वर गच्चीवर टाकलेले कपडे काढण्यासाठी गेली. काही कपडे तिने वरांड्यात वाढण्यासाठी टाकले व उरलेले कपडे ती बेडरूममध्ये घेऊन आली. जेव्हा स्वाती कपडे टाकत होती त्याच वेळेस माझे डोळे उघडले आणि तिच्या शरीराचा मागचा भाग पाहून मी तिला मागूनच मिठीत घेतले आणि त्याच वेळेस मी तिला भरभरून प्रेम करू लागलो आणि स्वाती मला साथ देऊ लागली होती. मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की आमच्या बेडरूमची खिडकी ही उघडी होती. मग पावसाचा आवाज ऐकून अंजली वर जाऊ लागली आणि तेव्हा तिचं लक्ष त्या उघड्या खिडकीतून आमच्या दोघांकडे गेले. आम्हा दोघांना पाहून
तिच्या अंतर्मनात खूप वेगळी जाग निर्माण होऊ लागली होती. कारण कॉलेज लाईफमध्ये शिकत असताना तिच्या कोणी बॉयफ्रेंडही नव्हता. ती या गोष्टी त्याच्यासोबत करू शकते. पण जेव्हा मी आणि स्वाती आमचे दोघांचे अंगावरील कपडे बाजूला ठेवून भरभरून प्रेम करू लागलो, त्याच वेळेस अंजलीच्याही मनात तशा गोष्टी करण्याची इच्छा जागृत झाली. साधारणतः 1 तासानंतर आम्ही दोघंही शांत झालो आणि त्यानंतर अंजलीही त्या ठिकाणाहून तिच्या बेडरूममध्ये गेली. पण मला या गोष्टीचा अंदाज आला होता की या वेळेस खिडकीतून आम्हा दोघांना कोणीतरी पाहत होते. माझा मेव्हणा तर घरी नव्हता आणि अंजली तिच्या बेडरूममध्ये होती. मला 100% तिच्यावरच संशय होता. मग संध्याकाळी मी फ्रेश होऊन जेव्हा माझ्या बेडरूममध्ये बसून मोबाईल पाहत होतो, त्याच वेळेस अंजली माझ्याजवळ येऊन बसली आणि मला म्हणू लागली, क्या जीजाजी, कैसे चल रही तुम्हारी जॉब? अंजलीने एकदम टाईटवाला पंजाबी ड्रेस घातला होता. त्यात ती फारच सुंदर दिसत होती. मग मी तिला म्हणालो, अच्छी चल रही है मेरी जॉब. तुम्हारी पढ़ाई कैसे चल रही है अंजली? मग ती मला म्हणाली, अच्छे से चल रही है जीजाजी. मग मी हळूच तिला मेन प्रश्नाकडे वळवले. मी तिला म्हणालो, अंजली, आज दोपहर को तुम मुझे और तुम्हारी दीदी को खिडकी से देख रही थी क्या? मी तिला असं विचारल्यामुळे ती कन्फ्यूज झाली. तिच्या तोंडातून काय बोलावे तेच सुचत नव्हते. मी तिला परत विचारले, तेव्हा ती तिच्या चेहऱ्यावर आलेला घाम ओढणीने पुसू लागली आणि मला म्हणाली, ओ क्या हुआ जीजाजी, अचानक बारिश शुरू हो गई और जब मैं छत पर कपड़े निकालने जा ही रही थी तब मेरी नज़र आपके बेडरूम की खुली खिड़की की तरफ गई. उसके बाद मैं वहीं रुककर तुम दोनों को देखती रही. मग मी अंजलीला विचारले, अंजली तुमने ऐसा क्या देखा? मग ती मला म्हणाली, मैंने वो सब कुछ देखा जो आप दीदी के साथ कर रहे थे. मग मी तिला म्हणालो, तुम्हें हम दोनों को उस हालत में देखकर बुरा नहीं लगा? तेव्हा अंजली मला म्हणाली, जीजाजी, यह तो हर मियाँ बीबी में होने वाला प्यार है. जितना मजा आपको दीदी के साथ आ रहा था उतना ही मजा मुझे देखने में आ रहा था, क्योंकि कॉलेज में मेरा कोई बॉयफ्रेंड ही नहीं है, इसलिए इन चीज़ों का एक्सपीरियंस मुझे बहुत कम है. मगर आपका शरीर इतना हार्ड देखकर मुझे भी अब तुमसे वो इच्छाएं लेने का मन होने लगा है जो इच्छा तुमसे दीदी चाहती है. मग मी तिला म्हणालो, कब चाहिए तुम्हें वो बताओ, मैं तुम्हारे लिए रेडी रहूँगा. मग अंजली मला म्हणाली, जब सही टाइम आएगा ना तब मैं आपको खुद होकर बताऊंगी जीजाजी. एवढं बोलून ती त्या ठिकाणाहून निघून गेली. मग रात्रीचे जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण लाईट बंद करून पिक्चर पाहत होतो. रूममध्ये अंधार होता. मी आणि स्वाती सोफ्यावर बसलो होतो आणि आमच्या पुढे अंजली बसली होती. माझ्या पायाचा स्पर्श तिच्या हाताला हळूवार होत होता. मग अंजलीने तिचा हात उचलून डायरेक्ट माझ्या पायांच्या पंजांवरच तिचा हात ठेवला आणि ती तिचा हात माझ्या पायावर हळूहळू फिरवू लागली. तिच्या हाताच्या स्पर्शामुळे माझ्या अंगात गुदगुदी झाल्यासारखे होत होते. आता अंजलीने पिंक कलरचा गाऊन घातला होता. त्यात तिच्या शरीराचा टाईटनेस बाहेरूनच चमकत होता. आता रात्रीचे 12 वाजले होते. स्वातीलाही खूप झोप येत होती, म्हणून ती मला म्हणाली, अजय चलो अपने रूम में, मुझे बहुत नींद आ रही है. माझ्या मेवना आकाश हा खूपच अगोदर जाऊन झोपून राहिला होता. मग मी अंजली समोरच स्वातीच्या गळ्यात हात टाकला. आम्ही दोघंही झोपण्यासाठी जाऊ लागलो. अंजली आमच्या दोघांकडेच पाहत होती. मग मी जेव्हा मागे वळून तिच्याकडे पाहिले तेव्हा तिला माझ्याकडून काहीतरी हवं होतं याच नजरेने ती माझ्याकडे पाहत होती. मग अर्ध्या तासानंतर स्वाती पूर्णपणे झोपल्यावर मी टीव्ही रूममध्ये आलो. त्या ठिकाणी अंजली नव्हती. मग मला वाटले ती तिच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेली असावी, पण ती तिच्या बेडरूममध्येही नव्हती. पूर्ण घर शोधून
मी तिला वैतागलो होतो. मग जेव्हा मी गच्चीवर गेलो तेव्हा अंजली त्या ठिकाणी बसून मोबाईल पाहत होती आणि त्या मोबाईलमध्ये ती असे काही व्हिडिओ पाहून आपल्या शरीरावर वेगवेगळे चाळे करत होती. मी तिचे ते दृश्य पाहून आश्चर्यचकितच झालो. कारण एवढ्या कमी वयात या मुलीला अशा गोष्टी करणे शोभत नाही. अजून तिचं लग्नही झालं नव्हतं. लग्नानंतर या मुलीला तिच्या मनासारखा मुलगा मिळाला नाही तर तिचा संसार उद्ध्वस्त होईल, याच गोष्टीची मला काळजी वाटत होती. मी त्यावेळेस तिला काही न बोलता त्या ठिकाणाहून निघून गेलो आणि झोपण्यासाठी रूममध्ये आलो. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा दिवस होता. दोघही बहिणींनी त्यांच्या भावाला राखी बांधली आणि त्याने आपल्या बहिणींसाठी छान साड्या आणि 5,000-5,000 रुपये दिले. दोघही बहिणी खूपच खुश होत्या. मग अंजली माझ्याजवळ येऊन मला म्हणाली, जीजाजी देखा आपने, हमारे भाई का दिल कितना बड़ा है और तुम हो कि एक चीज हमारी पूरी कर नहीं पा रहे हो. ती मला टोमणे देऊन बोलत होती. तिला जे हवे होते ते फक्त मलाच माहिती होते. मग त्या ठिकाणाहून माझा मेवणा आणि मी बाहेर फिरण्यासाठी गेलो. त्यानंतर आम्ही एका तासानंतर जेव्हा घरी आलो तेव्हा स्वाती मला कुठेही दिसत नव्हती आणि मी तिला पाहण्यासाठी अंजलीच्या रूमकडे गेलो. त्यावेळेस अंजलीच्या रूममधून टीव्हीचा आवाज येत होता आणि तिचा रूमचा दरवाजा अर्धवट उघडाही होता. मग मी जेव्हा त्या रूममध्ये डोकावून पाहिले त्यावेळेस अंजलीही आपले कपडे चेंज करून गाऊन घालत होती. त्यावेळेस तिची सुंदरता पाहून माझे मन विस्कळीत झाले होते. पण थोड्या वेळासाठी मी पण स्वतःच्या मनावर कंट्रोल करून त्या ठिकाणाहून निघून माझ्या रूमकडे आलो आणि थोड्याच वेळात आपले कपडे चेंज करून अंजली माझ्या रूममध्ये आली. मग मी तिला म्हणालो, अंजली, तुम्हारी दीदी कहीं बाहर गई है क्या? तेव्हा ती मला म्हणाली, नहीं जीजाजी, दीदी तो ऊपर छत पर कपडे डालने गई है. तेव्हा अंजली एकदम चिटकून माझ्याजवळ बसली होती आणि मला म्हणाली, क्या जीजाजी, आपको मेरी खूबसूरती देखना अच्छा नहीं लगता है क्या? मग मी तिला म्हणालो, चलो आज देख ही लेते हैं तुम्हारी खूबसूरती. चलो रेडी हो जाओ, यही देख लेता हूँ. मग अंजली मला म्हणाली, अरे जीजाजी, इतनी भी क्यों उतावले हो रहे हो? अभी बहुत टाइम बचा है. रात को जब मैं फ़ोन करूँगी तब आ जाना. मग मी तिला म्हणालो, अंजली, घर से अच्छा कहीं बाहर मिलेंगे तो हम दोनों के लिए ही ठीक होगा, नहीं तो हमें कोई देख लेगा तो बहुत बड़ा बवाल खड़ा हो जाएगा. और ख़ास करके तुम्हारी दीदी को पता चला तो मेरी लव मैरिज को ख़त्म होने में ज़्यादा वक्त नहीं लगेगा. तेव्हा अंजली मला म्हणाली, जीजाजी, कुछ ही दूरी पर हमारा एक और रूम है जहाँ हम सब कबाड़ वाला सामान रखते हैं. उस जगह हम रात को मिलते हैं. तेव्हा मी अंजलीला हो म्हणालो. आज की रात हम दोनों को नए से मिलाने वाली रात होगी. तुम तयार रहना अंजली. मी असं म्हटल्यानंतर ती फारच आनंदित झाली आणि हसतच माझ्या रूममधून बाहेर गेली. आणि आता ती फक्त रात्र होण्याची वाट पाहू लागली होती. तिला असं वाटत होतं की तिच्या मनातल्या इच्छा आज पूर्ण होणार आहेत. पण मी माझ्या मनात एक वेगळंच कारण ठरवून मी तिला हो म्हटलं होतं. ती दिसायला सुंदर होती, पण ती वयात आली होती म्हणून तिच्याने अशा चुका होणे गौणच होते. पण मी तिच्या दाजी आहे. मला तिला चांगलं शिक्षण द्यायचं होतं. अशा फालतू गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या करिअरकडे लक्ष ठेवून आपल्या आईवडिलांचे नाव लौकिक करायला हवं, असा सल्ला मी तिला देण्याचे ठरविले होते. आता रात्रीचे 1 वाजले होते. तेव्हाच माझ्या मोबाईलवर अंजलीचा फोन आला. यावेळेस स्वाती अगदी गाढ झोपेत होती. मग तिने ज्या ठिकाणी सांगितले होते त्या ठिकाणी जाण्यासाठी मी निघालो. अंजली त्या रूम बाहेरच गाऊन घालून उभी होती आणि माझी आतुरतेने वाट पाहत होती. मला पाहून ती लांबूनच हसत होती आणि जेव्हा मी तिच्याजवळ येऊन पोचलो तेव्हा ती माझा हात धरून मला त्या स्टोर रूममध्ये घेऊन आली.
काही वेळापर्यंत आम्ही दोघंही एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून पाहतच राहिलो आणि तेव्हाच अचानक अंजलीने मला मिठीच मारली. मग मी तिला म्हणालो, अंजली, मैं मानता हूँ कि तुम बहुत खूबसूरत हो. तुम नहीं, दुनिया की हर कोई लड़की इस उम्र में अपना आपा खो जाती है. वो चाहती है कि उसे भी वो खुशी मिले जो बाकी औरतों को लड़कियों को मिलती है. मगर भगवान ने भी उसे पाने के लिए एक वक्त और टाइम तय किया है. अगर उसी टाइम पे वो चीज़ अगर आदमी को मिल जाती है तो उसका मज़ा उसको और भी ज़्यादा आता है. अगर वो चीज़ वक्त से पहले मिलती है तो आदमी नाराज़ होने लगता है. वही मैं तुम्हें समझाने आया हूँ. जो खुशी मैं तुम्हारी बहन को दे सकता हूँ वो तुम्हें बिल्कुल नहीं दे सकता, क्योंकि मैं तुम्हारा जीजाजी हूँ. साली और जीजा का रिश्ता एक भरोसे का रिश्ता होता है. अगर तुमसे कोई गलती हो गई तो मैं तुम्हें हक से डांट कर समझा सकता हूँ, क्योंकि अगर तुम्हारे बुरे वक्त में अगर कोई काम आता है तो बहन और जीजा ही. जिस खुशी की प्रतीक्षा तुम मेरे से कर रही थी अंजलि, वह खुशी तुमको खाली तुम्हारे पति से ही पाने चाहिए, क्योंकि 7 जन्मों तक वही तुम्हारा साथ दे सकता है. मैं मानता हूँ उम्र के हिसाब से कई लड़कियां फिसल जाती है. वही हालात तुम्हारी भी हुई है. तुम सुंदर हो, सुशील हो, तुम्हें मेरे से भी अच्छा पति मिल सकता है. इस उम्र में कोई गलती मत करना, क्योंकि तुम्हारे बाद में तुम्हारे पिताजी का नाम आता है. उनका तुमने ख्याल रखना चाहिए, क्योंकि तुम्हारे एक गलती से उनकी पूरी जिंदगी बर्बाद हो सकती है. मेरी बातें ध्यान में रखना. मुझे तुमसे कोई शिकवा नहीं है. तुम मुझसे उम्र में बहुत छोटी हो, इसलिए मैं तुम्हें समझा रहा था. बाकी समझना और ना समझना वो तुम्हारे हाथ में है. मेरा शरीर आत्मा खाली मेरी बीबी के लिए है. मैं उसको नाराज करके दुसरे के पास कभी नाही जा सकता. मी सांगितलेल्या गोष्टी अंजलीला खूप चांगल्या पद्धतीने समजल्या. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. तिला तिची चुकी कळाली होती. तिनेही मला वचन दिले कि जीजाजी, अच्छा हुआ कि मेरा मन आपके ऊपर ही फिसला था, नहीं तो तुम्हारी जगह और कोई दूसरा होता, अब तक तो मैं पूरी बर्बाद हो चुकी होती. त्या दिवसापासून अंजली माझी खास मैत्रीण झाली. ती फालतू गोष्ट न करता आता फक्त अभ्यासाविषयी आणि करिअर घडवण्याविषयीच आमच्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या होत्या. ज्या गोष्टी तिने खिडकीतून पाहिल्या होत्या त्या एक घटना म्हणून ती विसरली होती. त्यानंतर अंजलीने चांगलं शिक्षण घेऊन आता ती बँकेत नोकरी करत होती आणि अंजली ज्या बँकेत होती त्याच बँकेतला मुलगाही तिला मिळाला होता. त्या दोघांचेही लग्न होऊन ते आपल्या संसारात अगदी आनंदाने व थाटामाटाने राहत होते. अशा प्रकारे मित्रांनो, साली म्हणजे आधी घरवाली नहीं होती. वो तो एक रिश्ते से बना नाता है. उसमें अपना कोई हक नहीं होता है. पराये घर की अमानत होती है. म्हणून सालीकडे पाहतानाही आपली नजर चांगलीच असायला पाहिजे.